आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील शिवाजी गुरव वय 40 आणि खाजगी इसम श्री जयवंत ईश्वरी नागरगोजे वय 54 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या वतीने करण्यात आली. तक्रारदाराकडील प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला 8 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम 6 लाख रुपयांवर ठरवण्यात आली. यानुसार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पूर्व बाजूस पंढरपूर रोड लगत असलेल्या एका टी कॉफी शॉपजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराकडून 6 लाख रुपयांची लाच स्वीकारत त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. याच प्रकरणात मध्यस्थी केल्याप्रकरणी खाजगी इसम जयवंत नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये तसेच प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे पाठवलेल्या हद्दपारी प्रस्तावाची अंमलबजावणी टाळण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिवाजी गुरव वर्ग 2 लोकसेवक आणि जयवंत ईश्वरी नागरगोजे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईचे तपास अधिकारी श्री योगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली असून मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री अर्जुन भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे करत आहेत. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मिरज तालुका प्रतिनिधी कौसेन मुल्ला. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.